काय सांगणार 31 तारीख आहे महाराष्ट्राची पालखी आम्ही आणि ते 8 तारखेला पोहोचणार आहे 2024 तारीख आणि खास करून कसा युवा वर्ग आहे तो नशामुक्त झाला पाहिजे हा 16वा वर्धापन आहे। संजय मोरेजी आमचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि सर्व सन्मित्र मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करून आमची पालखी एकाने झालंय। आता हे पालखीचा जे रूट आहे आणि भक्तांसाठी जी सेवा आहे ते कशा सेवा व्यवस्थित आहे। 35 किलोमीटर होते आता जेवण आहे संध्याकाळी जेवण आहे आणि जेवण बनवणारा आचारी हा सक्ती आमचा तिथे आणि काही कमी पडत आहे बाबाच्या सेवेसाठी। किती भक्तगण निघालेले आहे आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्या संदर्भात काय सांगाल? वर्षाचा शेवट बघा हा वर्ष शेवट होतो पण आमच्यासाठी जनतेसाठी शेवट नाही आहे चांगलं आयुष्यामध्ये जिथं जीवामध्ये जीवाची पण शेवट आहे बाबाच्या सेवेसाठी चालले सर्व लोक। किती भक्तगण निघालेले आता इथून आता जे पालखीला हात जाणार आहे हा 550 लोक आहेत आणि या पुढे जाऊन दिवसभर 1000-1500 लोक होतात 8 तारखेवर। 16 वर्ष आम्ही बाबांची पालखी करण्याचा आमचा एक मोठी संकल्पना होती की आमच्या गावाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि सर्व धर्म समभाव या एक मताने आम्ही इथे पायी जातो आणि हा मेसेज देतो। आणि आमच्या ह्या पालखीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की मुंबईच्या सगळ्यात वजनी पालखी आहे आणि जेवढे साई भक्त आहेत हे एका ठिकाणाहून येतात गावातून आणि आम्हाला जॉईन करतात आणि एक परिपूर्ण असं मॅपिंग प्लॅनिंग करून आम्ही शिस्तबद्ध या पालखीचं स्वरूप म्हणून घेऊन जातो। तुम्हाला याचं हे दिसत पण आहे की कशा प्रकारे आमचे सल्लागार प्रमुख प्रकाशदा पुजारी हे आमच्यासाठी खूप मोठे बॅकबोन आहेत जे आम्हाला पालखीसाठी नेहमी गायडन्स करत असतात आणि या पालखीचं स्वरूप तुम्ही दिसतं तुम्हाला की किती मोठ्या प्रकारे सगळ्या पूर्ण जगभरामध्ये 31 डिसेंबर एक जल्लोषाने वेगळ्या प्रकारे अल्कोहोली आणि हे पण आमचं मंडळ एक असा वेगळ्या प्रकारे मेसेज देतो की 31 तुम्ही एक चांगल्या प्रकारे एक संकल्पना घेऊन नवीन काहीतरी आपलं करायला पाहिजे त्या स्फूर्तीने आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करतो। ओम साईराम। हे संकल्प कुठून आला तुम्हाला जे 31 डिसेंबरला हे पालखी घेऊन निघायला? आमचे मंडळ हे गेली 55 वर्ष काम कार्यरत आहे कला शिक्षण आणि क्रीडामध्ये। तर आमच्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत दादा सकपाळ प्रकाशदा पुजारी संजय मोरे यांची ही जी एक संकल्पना होती की आम्हाला गावातून एक अशी पालखी निघाली पाहिजे की आपल्या गावामध्ये एकमत एक संघटना राहिली पाहिजे की सर्व धर्म समभाव सर्व जातीय धर्माचे लोक इथे राहतात तर सगळ्यांना एकजूट आणून या पालखी मार्फत एक मेसेज देतो म्हणून ती संकल्पना आमच्याकडे आली आणि आम्ही सर्व धर्म समभाव करून या पालखीचा संदेश आम्ही देतो।